मधुरा, आयुष्यातला खूप मोठा काळ, चांगला वाईट, आम्ही एकमेकांच्या सोबतीने पार केलाय. पण सत्यजित आज अशा ठिकाणी उभा आहे जिथून त्याला कळत नाही की काय डिसिजन घ्यावा. की सत्यजित, तू जो डिसिजन घेतोयस तो खूप चुकीचा आहे. मी समजू शकते विहंग. नाही मधुरा, मला सत्यजितचा राग येत नाही, दया येते त्याची. जो सत्यजित प्रत्येक संकटाला पहाडासारखा समोर जायचा, तोच सत्यजित आज त्या दादा होळकर समोर शरण जाण्याच्या गोष्टी करतोय. विहंग, अरे यात आपण आता काय करू शकतो? तू नको ना त्रास करून घेऊ प्लीज. सत्यजित कसा काय एवढा बदलला ना तेच कळत नाहीये. संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं आणि तो वहिनीची असा वागायला लागला. नाहीतर मधुरा, सत्यजितने असा डिसिजन जन्मात घेतला नसता. श्वेता. हा श्वेता, बोल. हॅलो मधुरा, अगं आपलं काम झालंय. मधुरा, अगं त्या सीडीतला सगळा डेटा रिकव्हर झालाय. इव्हन मी आणि अजयने आम्ही दोघांनी ती सीडी पाहिलीये. अगं काय सांगतेस? येस, आता बघ, आता त्या आशिषचा खरा चेहरा समोर येईल. चल, मी येते लवकर तुझ्याकडे. ओके, बाय. काय झालंय? आता खऱ्या अर्थाने दी निर्दोष सिद्ध होईल. पोरी, जरा हाती. स्वामी, ऐक. पोरी, तुझं लई कौतिक वाटतं बघ मला. तुला देवाच्या नावात गोडी हाय. हे बघ, आता नवरात्र जवळ आली आहे. आपल्यात म्हणजे मुदोळकरांच्या घराण्यात घट बसवण्याची परंपरा आहे. ठाव आहे नव तुला? हो. लग्न करून या घरात आले तेव्हाच सासूबाईंनी सगळं सांगितलं होतं मला. माझ्यावर आईसारखीच माया करायच्या. मला तर आपली लेकच म्हणायच्या त्या. माहित नाही आता हे सगळं माझ्या नशिबात पुन्हा कधी येईल ते. ती वर बसली आहे नव, समद्यांची आई, आई अंबाबाई. तिच्यावर विश्वास ठेव. आपल्या लेकराला परक होऊ द्यायची नाही ती.